वॉशिंग सेंटर लोक गाड्या धुवायला येतात, पण मी एवढा सज्जन मुलगा हो की स्पेशल फक्त पाय धुवायला येतो. पण मला हेच नाही समजलं तुम्ही उलट सुलट कसे बोलाले. सगळ्या पहिल्यापासून सांगतो मी, तो पण मला फॉलो करून ठेवा तुम्ही. तर रामराम मंडळी, मी तुमचा लाडका प्रज्वल जाकार. आज जायचं होतं आपल्याला कॉलेजमध्ये. आता तुम्हाला वाटत असेल का रोज रोज कॉलेजचा व्हिडिओ दाखवतो आम्हाला. अरे आणि हो, तसं तर आपला वाराचा कंटेंट आहे, पण कधी कधी तुम्हाला हे दाखवावं लागते. दराभुरातल्या आयट्यातल्या गळी चिंचोली फाट्यापर्यंत चालले होते. म्हटलं मला पण येऊ द्या. त्याच्या गाडी बसून आला चिंचोली फाट्यावर. चिंचोली फाट्याच्या खाली उतरत नाही तर मला शिकवून भेटला. मग काय, आपली माती ना आपली माणसं असं म्हणत आलो आपल्या आयट्यामध्ये. क्लासमध्ये आला सण उघडा त्याचं कपाडन, मला आला पोटपून टेन्शन. तराळे सरचा पिरियड केला आणि तेवढा आमचा आला शीटमेटरचा हॉबी. काही नाही म्हणे, आपला 1 वर्ष आयट्या झाला म्हणे, त्याचा घ्या लागते मला डिप्लोमा. आता म्हटलं घे मला पण दुसरा पिरियड करायला लागते. आता सर त्याला थेरी प्रॅक्टिकल लिवाले आणि आयटीआयला पोट्टे करायला. मग रामराम. सार्थकच्या वॉशिंग सेंटर आलो. सार्थकले म्हटलं तू पाय धुवून दे. म्हटलं तू आयुष्यातलं मोठा होशी. त्याला आशीर्वाद. हॉबीला म्हटलं काल म्हटलं आपली प्लेजर. चल म्हटलं अंजनगावले. त्याच्या गाडीवर बसून आला आपल्या अड्ड्यावर. अड्डा कोणता, तर आपला नाश्ता करायचा. बोराळ्याची गली म्हणून आम्हाला पण घे म्हणे त्या व्हिडिओ मध्ये. गळेले म्हटलं आपला व्हिडिओ एवढा शेअर करा की तुमच्या गावात डायरेक्ट हरपला पाहिजे. त्याची भेट घेऊन आला आपल्या बस स्टँडवर. बसले टाइम होता, मग तेवढा आप्पा आले म्हणत जर मला पैसे दे म्हणत त्या बच्चे. लिहून दिला चेक. मी बसलो 40-50 लाखाच्या बसमध्ये. पण गर्दी तर एवढी होती मायले लेकरू भारी. कसं तरी बसमध्ये बसलं. पण आपल्याला म्हटलं की जास्त टेन्शन घेऊ नका, माझ्या लवकर 1 बिलियन फॉलोअर्स होती. चला मग मित्रांनो, आजच्या आधी एवढं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा, नशीन आवडत तरी फॉलो करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.